प्रांजल खेवलकर पार्टी प्रकरणावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या 2 महिला नेत्यांमध्ये जुंपले। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांनी एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते। या आरोपांना राष्ट्रवादीच्याच नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं। पाहूया। आणि 1497 फोटो असे एकूण 1749 फोटो आणि व्हिडिओ आहेत। तर महिला आयोग तपास अधिकारी नाहीये। प्रांजल खेवलकर प्रकरणावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 2 महिला नेत्या एकमेकांना भिडल्यात। पुण्यातल्या खराडी पार्टी प्रकरणात एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांना अटक झाली आहे। त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत प्रांजल खेवलकरांवर गंभीर आरोप केले। याला रुपाली ठोंबरे पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय। खरं तर या मोबाईल मध्ये जो हिडन फोल्डर होता यामध्ये 252 व्हिडिओ आहेत आणि 1497 फोटो असे एकूण 1749 फोटो आणि व्हिडिओ आहेत। मुलींना विवस्त्र करून त्याच्यामध्ये त्यांना नशा देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांचे काही व्हिडिओ काढण्यात आलेले आहेत आणि या व्हिडिओचा वापर या मुलींना परत ब्लॅकमेलिंग करण्यासाठी करण्यात आलेला आहे। तर महिला आयोग तपास अधिकारी नाहीये। महिला आयोग हे महिलांवर अत्याचार झाला की त्यांना समुपदेश करणे, त्यांना गाठी भेटी देणे, त्यांना सरकारी योजनेचा लाभ देणे, जो काही आहे तो त्यांच्या घरच्यांना भेटणे, एक मानसिक बल वाढवणं आणि त्यांच्यावर जी काही कायदेशीर प्रक्रिया चालते किंवा झाली पाहिजे त्यांचा गुन्हा वगैरे दाखल त्याच्यावर एक निरीक्षण करणे की बाबा अहवाल मिळाला पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे। तपास करू शकत नाही, तपासात छेडछाड करू शकत नाही। एवढाचाही मोबाईल म्हणजे तुमचा, माझा, तुमच्या कॅमेरामॅनचा, बगरे सरांचा, यांचा हा जर पोलिसांनी घेतला तर तो फक्त कोर्टाला दाखवू शकतो, कुठल्या व्यक्तीला दाखवू शकत नाही। हा देशाचा आणि सरकारचा कायदा आहे आणि तो दाखवला, बाहेर लीक केला तर तो गुन्हा आहे असं सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे। मी काय म्हणत नाही, मी डिफेंडही करत नाही। प्रांजल खेवलकर प्रकरणात मानवी तस्करी होत असल्याचा संशय सुद्धा चाकणकरांनी व्यक्त केलाय। तर याला खडसेंनीही प्रत्युत्तर दिलंय। मानवी तस्करीच्या प्रकरणात नाशिकचं हनी ट्रॅप प्रकरण येत नाही का असा प्रतिसवाल खडसेंनी केलाय। हे सगळं एकंदर प्रकरण जर पाहिलं तर मानवी तस्करी मोठ्या प्रमाणात यामध्ये झाली आहे। केवळ मुंबई, नागपूर, पुणे, ठाणेच नाही तर परराज्यातून मुलींना बोलून किंवा या मुलींचा परराज्यामध्ये व्यापार करून मोठ्या प्रमाणात त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे। चाकणकर मॅडम एक शब्द तुम्ही बोला, इथं जेवढं बोलतात ते मानवी तस्करीचाच प्रकार आहे। 72 अधिकारी म्हणजे 72 अधिकाऱ्यांना किंवा मंत्र्यांना किंवा जो कोणी तथाकथित असेल त्यांना अडकवणं म्हणजे तो इथं प्रकार एक वेगळाच आहे। त्याच्यावर काय शब्द बोलत नाही तुम्ही, कारण तुमचे मंत्री अडकलेले असावे अशी तुम्हाला भीती आहे। याच्यामध्ये SIT स्थापन करावी यासाठीचं पत्र आजच दिलेलं आहे। त्याच्यामुळे SIT निश्चितपणाने ते स्थापन जर झाली तर ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल आणि याच्याही पुढे जाऊन ज्या मुली यामध्ये आहेत ज्यांचं लैंगिक शोषण झाले त्यांना खऱ्या अर्थानं संरक्षण मिळेल आणि इथून पुढे अशा पद्धतीची मानवी तस्करी होणार नाही। हे फार मोठं रॅकेट आहे। हे रॅकेट उघडकीस येईल जेणेकरून इथून पुढे त्या घटना घडणार नाहीत आणि म्हणून SIT स्थापित होणं फार गरजेचं आहे। रुपाली चाकणकर याच्यातून तर गिरीश महाजनांचा लोढामुळे बदनाम होत नाही का महाराष्ट्र? कारण नाशिक मधल्या 72 अधिकाऱ्यांचे जे चाललेलं आहे हे प्रकरण त्याच्यामध्ये बदनाम होत नाही का महाराष्ट्र? अगवानी कुटुंबात या ताईंनी इतका वेळ का घेतला, तिथं का गेले नाहीत? अनेक ठिकाणी ह्यांचा राजकीय हेतू असला की जात नाहीत। रुपाली चाकणकरांच्या पत्रकार परिषदेनंतर खडसेंनी चाकणकर जास्तच चेकाळले आहेत असं वक्तव्य केलं होतं। ह्या ताई जे आहेत ते एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्या आहे। अजून त्या केव्हाही त्यांच्याकडे निरपेक्ष भावनेनं बघताच येणार नाही। त्यांनी एकतर पद सोडून दिलं पाहिजे आणि मग निष्प्रभपणे बोललं पाहिजे। तुम्ही बोलूच शकत नाही ना, तुमचे विरोधक आहे रोहिणी ते, रोज तुमचा आणि त्यांचा चालताय खडाजंगी आणि म्हणून तुम्ही एवढ्या चेकाळल्या आणि स्वतः समोर आल्या, काही गरजच नाही ना। आवश्यकतेने पोलिसांवर द्या ना जबाबदारी। खडसेंच्या याच वक्तव्याचा भाजपनं निषेध केलाय। भाजपनं खडसेंच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केलं। खडसेंच्या फोटोवर शाईफेक सुद्धा करण्यात आली। दरम्यान भाजपच्या या आंदोलनाबद्दल भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे।
जे काही सुरू आहे आज त्याच्या वेदना मला पण होतात, पण मी याच्या कमेंट करू शकत नाही, कारण की मी मागच्या वेळेस सांगितलं की आज मी एक जबाबदारी मंत्री आहे केंद्र सरकारमध्ये आणि जोपर्यंत काही गोष्टी पुढे येत नाही, तथ्य त्याच्यातनं पुढे येत नाही, तोपर्यंत मला कमेंट करणं मला वाटत नाही ते योग्य आहे. पण हे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये कुठेतरी थांबलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.